नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण आपण अनेकदा वापरतो. पण आपल्या राज्याचा आणि लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवायला मात्र आपली व्यवस्था कायमच अपुरी ठरते. निवडणुकांच्या काळात किंवा शेतकऱ्यांच्या मन हेलावणाऱ्या कहाण्या ऐकल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो आणि त्यातलं सगळ्यात मोठं आश्वासन असतं ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं. यंदाच्या अतिवृष्टीनं राज्यातल्या शेतकऱ्यांचं सर्वस्व हिरावलं गेलं, पण तरीही कर्जमाफीची घोषणा काही झालेली नाही. आणि याच मुद्द्यावर माजी मंत्री बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यासाठी नागपूरमध्ये मोठं शेतकरी आंदोलन उभारलं आणि कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ही तारीख त्यांनी मिळवली. विषय बदलतात, महाराष्ट्रातले सत्ताधारी पक्ष बदलतात, बच्चू कडूंचे मित्रही बदलतात, पण आक्रमक आंदोलनांचा त्यांचा पवित्रा काही बदलत नाही. कधी शेतकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरतात, कधी दिव्यांगांसाठी उपोषण करतात, कधी ऑनलाईन गेमिंगवरून थेट सचिन तेंडुलकरलाही इशारा देतात. कधी काळी महायुतीचा घटक असलेले एकनाथ शिंदेंच्या बंडाला थेट गुवाहाटीत जाऊन पाठिंबा देणारे बच्चू कडू आज त्याच महायुती सरकारविरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेत. सरकारनं कडूंच्या तोंडाला पानं पुसली असं उद्धव ठाकरे नुकतंच म्हणाले. खरंच तसं झालंय का? आक्रमक आंदोलन उभं केल्यानंतर अचानक बच्चू कडू मवाळ झालेत का आणि ते का झाले? कर्जमाफीच्या जीआरचं काय? जर कर्जमाफी नाही झाली तर पुढची भूमिका काय? यासह इतर मुद्द्यांवर बच्चू कडू यांच्याशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. बच्चूजी नमस्कार, आपलं स्वागत आहे कट्ट्याला. धन्यवाद. बच्चू भाऊ, शरद जोशी आणि तुमच्या आंदोलनामध्ये एक लोकांना जो फरक दिसतो तो हा की त्यांचं आंदोलनं सगळं आयुष्य त्यांचं आंदोलनं करण्यात गेली आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, आणि नंतर ते राजकारणात आले. तुमच्याबद्दल असं बोललं जातं की आंदोलनं केली, राजकारणात आलात, आता तुमच्या राजकारण जरा काहीतरी हल्लं की तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन राजकारणात परत वेगळं राजकारण करू पाहताय. हा जो आक्षेप, ही जी टीका, याच्याकडे तुम्ही कसं बघता? अगदी बरोबर आहे का. पहिला तुमचा वाटतं आरोप होता का एकंदरीत सत्तेतून बाहेर गेलो किंवा आम्ही पडलो म्हणून आंदोलनात आलोय. तुम्हाला माहीत आहे का, तुम्हीच मला वाटतं ABP माझ्यावर मला कट्ट्यावरच बोलावलं होतं जेव्हा आम्ही आसूड यात्रा काढली होती आणि थेट CM to PM म्हणजे गुजरातपर्यंत. मला वाटतं ते आठवण लोकांना नसेल, हवा गल्लग आहे. लोकांना चांगलं आठवायला फार वेळ लागतं आणि मग राजकीय दृष्ट्यातून आरोप करणं काय होते, आम्ही त्याला काही फार मनावर घेत नाही. तिथं सीतेलाच परीक्षा द्यावी लागली तर आमचा काय केव्हा आहे. आणि एका परीक्षेनं सीतेला चाललं नाही, महासीतेला दुसऱ्या परीक्षेसाठी सुद्धा अयोध्याच्या नागरिकांनी तसा आग्रह धरला होता आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागली. सीतामाय धरती सोडून धरतीत गेली, म्हणजे जग सोडून धरतीत गेली. तर ते आमचा काही फार मोठा विषय नाही आहे. आपण जर पाहिलं तर तुमच्या TVवर सगळ्या माझे आंदोलन असेल, म्हणजे सुरुवातीपासून तर 350 गुन्हे दाखल असणारा मला वाटतं देशातला मी पहिला आमदार असेल. 350 म्हणजे काही लहान गुन्हे नाही आणि एकही गुन्हा बच्चू कडूचा स्वतःसाठी नाही आहे. तुम्ही जर सगळं तपासलं तर माझ्या निवडणुकीचा अर्ज पाहिला तर तुम्हाला एक सगळ्या ते येणार. त्याच्यातले नील झालेले तरी टाकले नाही आम्ही, जे आम्ही दोषमुक्त म्हणजे आता जे आहेत चालू ते 350 पर्यंत आहे. आता या 2 महिन्यात माझ्यावर 50-40 गुन्हे दाखल झाले. पुन्हा ते वाढतं माप आहे. माझ्या आईने सांगितलं होतं का 1000 झाले तर थांबू नको. तू काही आता त्याच्यासाठी निघाला ना तर वापस यायचं नाही. त्या सगळ्यासाठी जे करता येईल ते केलं पाहिजे आणि ते आम्ही करतोय प्रामाणिकपणे. आरोप करते कोण आहे तर ते काही अज्ञानापोटी कोणी आरोप करतं आणि काही राजकीयदृष्ट्या आरोप करतं. आमचे कोण जमलं नाही पण बच्चू कडू करते म्हणूनही त्यांची थोडी पोटदुखी असतं. मग आपण बदलाम होण्यापेक्षा बच्चू कडूलाच बदलाम केलं तर सोपं आहे ना. त्याच्यानं ह्या फार गोष्टी कसं आरोप करायला काही पाहिजे नाही. दुसरं, आत्ताचं आंदोलन तुमचं खूप यशस्वी झालं, पण तुम्हाला जे आश्वासन दिलं आणि ज्या पद्धतीनं ते आश्वासन घेऊन तुम्ही परत गेलात त्याच्यामुळं खूप मोठ्या टीकेला तुम्हाला सामोरं जावं लागलं. त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? दुसरा भाग, आणि शेतकऱ्यांचा एकूण जर आपण मोठा प्रश्न घेतला, म्हणजे मोठ्या अर्थानं बघितलं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा पुन्हा कर्जमाफीची भूमिका घेत आंदोलनं ही अशी किती काळ चालू राहणार आहेत? तुम्ही सांगा का जे सरकार, तुम्ही सगळे मला वाटते फडणवीस साहेबांचे किंवा अजितदादाचे सगळे तुम्ही व्हिडिओ तपासून पहा
किंवा त्यांनी काय बोलले ते तपासून पहा, ते काय बोलत होते योग्य वेळी देऊ. मी जिथपर्यंत आंदोलन केलं नाही तेपर्यंत कर्जमाफीचा मुद्दा विरोधकाच्या तोंडावर नव्हता आणि सत्तेतलाही नव्हता, पण आम्ही ते सुरू केलं, सातत्य ठेवलं. एक लक्षात ठेवा की आम्ही रायगडाचं आंदोलन थांबवलं काय तर सुरू ठेवलं. मीटिंग झाली, पुन्हा आम्ही रक्तदान शिबिर मुख्यमंत्र्याच्या घरासमोर केलं, टेमा आंदोलन केलं, माणिकराव कोकाटेच्या घरात आम्ही घेरलो, त्यांना त्यांच्या गावात घेरलं होतं, तुम्हीच त्या बातम्या दाखवल्या होत्या. आणि नंतर 8 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं, नंतर पैदल यात्रा आम्ही काढली. तो मुद्दा सगळा म्हणजे ही जी चळवळ आहे ती उभी राहिली पाहिजे. जी काही मळमळ आली जाती धर्माच्या या सगळ्या आंदोलनातून लोकांमध्ये शेतकरी कुठंच दिसत नव्हता, जातीचेच लोक तुम्ही महाराष्ट्रात फिरताना त्यांच्या आंदोलन होताना तुम्ही पाहिले. मग आम्ही विचार केला का नाही आता ही गरज आहे. या सगळ्या याच्यामध्ये कधी धर्माच्या कारणावर आम्ही मागं पडतो, कधी जातीच्या आंदोलनात आम्ही मागं पडतोय. या सगळ्यामध्ये शेतकरी म्हणून का नाही आहे, तो सगळ्याच जातीत आहे, त्याचं हे आंदोलन पेटलं पाहिजे. आणि मी सातत्यानं आंदोलन करत आलेलो आहे, माझं आयुष्यच आंदोलनात गेलं. त्याच्यानं असले आरोप करणं म्हणजे मूर्खपणाचंच लक्षण आहे. म्हणजे ते एक तर अमेरिकेत राहत असन असा आरोप करणारं, त्याचं इथं काही दुनियाशी संबंध नसेल, म्हणजे महामूर्खाच्याच लिस्टमध्ये त्याला टाकलं पाहिजे. का बच्चू कडू आताच का आंदोलन करतंय, त्या मूर्खानं पाहिलं पाहिजे. साधं यूट्यूबवर जरी गेला तर बच्चू कडूंना हजारो आंदोलन करताना तुम्ही दिसले असेल. मग दिव्यांगाचं असू दे, अधिक काय असू दे, विधानसभेतले भाषणं जरी पाहिले तर आम्ही अंगावर घेतलं आहे. सरकारमध्ये असताना सुद्धा अंगावर घेतलेलं आहे. हे आपण तपासत नाही. आणि नेमकं आम्ही पाहतोय का एखादी अशी लाईन टाकून द्यायची का त्याच्यात त्याचं बर्बाद होईल. नाही, पण याच्यामध्ये जो एक आक्षेप जो म्हणजे जेव्हा तुमचं आंदोलनाची सांगता झाली त्या दिवसापासूनच जो घेतला गेला तो हा की खूप लांबचा वाटा तुम्हाला केला गेला. नाही कसं आहे, पहिले लक्षात घ्या, एखादा निर्णय तुम्ही आता रोडवर चालत आहे आणि रोडवर चालत असताना तुमच्या लक्षात आलं नाही किंवा परताना टर्न होताना तुम्ही पाहिलंच नाही तर अपघात होऊ शकतं. हा काही जाणीवपूर्वक असतं का? नाही होत. आता आम्ही आंदोलन केलं 27ला, मी जर 28ला आंदोलन करणार होतं. आमच्या आंदोलनाची काय होतं आहे का आपण 28ला नागपूरला पोहोचून आम्ही आंदोलन करू. पण मला ते करता करता आठवण आली, यार आपण तर ट्रॅक्टर घेऊन चाललो आहे, आपण 27ला 28ला निघालो तर 29ला पोहोचू. आम्ही 27ला निघालो. 27ला निघाल्यामुळे काय झालं, तुम्ही टी व्हीवर बातम्या सुरू करून दिल्या, तर एक माहोल तयार झालं. 28चा माहोल आम्ही आज 27लाच केलं आणि ते वातावरण तयार झाल्यावर 28ला मोठ्या प्रमाणात गर्दी आली. त्याच्यात आम्ही सक्सेस झालो. आमचा गनिमी कावा काय होता तर जे स्थळ निवडलं होतं ते आम्ही 3 महिन्यापासून सारखं 8 डाव गेलो असत मी तिथे. कुठं जाम झालं म्हणजे त्याचा परिणाम पडू शकतं आणि मग ते जाम करायसाठी आपण काय नीती केली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवून गेलेलो होतो. सगळं व्यवस्थित प्लॅनिंगनुसार झालं. म्हणजे आमचं आंदोलनाचं स्थळ, आंदोलनातली गर्दी, आंदोलनातली सगळी व्यवस्था त्याच्यात आम्ही सक्सेस झालो. पण हे किती जणांना माहिती होतं की इथं जाऊन? 4 लोकांना फक्त. अच्छा. आम्ही मोबाईलवर ते बोललो नाही कारण आमचे मोबाईल तुम्हाला माहिती आहे आता सरकार काही पण करू शकतं. त्याच्यानं आम्ही मोबाईलवर कोणत्याच गोष्टी केल्या नाही. कोण 4 लोक होते ते सांगितलं तर अधिक उघड होईल. आणि मग काय झालं का निसर्गानं फार आम्हाला साथ दिली. कारण मी जेव्हा निघालो तेव्हा नैना, मी, देवा, आम्ही 3 जण, मुलगा आणि मी सगळं चिंतित होतो. यार ढगं खूप आहे ना, तर आता आपलं एवढी 8 महिन्याची मेहनत सगळी तळ्यात जाणार आहे. म्हणजे डोळ्यात पाणी चालू होतं माझ्या का बा हे जर पाऊस आला तर मग गेलं ना, संपलं. कारण पावसात कोणी थांबत नाही. ते 28ला पाऊस नाही आला, देव पावला. आणि मग 29ला काय झालं का आंदोलन कसं म्हणजे लोकांना बदनाम कसं केलं बघा. आम्हाला 28 तारखेला इथं मुंबईला बोलावलं. बावनकुळे साहेबाचा फोन आला होता. माझी मानसिकता होती का जाऊन यावं, आंदोलन नाही. मला काय भीती होती का लोक नाही आले तर, आणि लोक याच्या अगोदरच जर तोडगा निघाला तर, म्हणजे आम्हाला हे पण भीती होती का एवढे लोक येईन का नाही येणार. कारण पहिल्यांदा आम्ही इथे शेतकऱ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचं. एक ते पण मन तयार होतोय का नाही जर अगोदर आपले लोकच कमी आले तर आंदोलन फसन, पाऊस आला तर आंदोलन फसन, त्याच्यापेक्षा मिटिंगलाच चाललं जाऊ. मग हो म्हटलं, रात्रभर विचार केला का नाही आपण बदलाम होऊन जाऊ, नाही गेलो पाहिजे आपण. आणि मग आम्ही आंदोलन करायचं ठरलंय. तेव्हा आमच्या बावनकुळेनं स्टेटमेंट पण दिलं. आम्ही बोलावलं, ते चर्चेला तयारच नाही. त्यांना फक्त स्टंटबाजी करायचा असे आरोप पण आमच्यावर केले. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आमचं आंदोलन झाल्यावर त्यांनी बोलणी बंद केलं. 27चा कॉल नंतर आम्हाला कॉल आला नाही. मग 29 पर्यंत एक रात्र गेली. आमच्या आंदोलकाची संख्या 5,000वर आली. आणि रात्र थांबणं म्हणजे फार कठीण आहे. आणि मग ते काही लोक गाडी भाड्यानं पण करून आले होते महाराष्ट्रातून, दिव्यांग बांधव वगैरे. त्यांची पण चुरचूर सुरू होती का बा, त्यांना आम्हाला वाटलं का बा एवढं जर नाकेबंदी झाली तर लगेच सरकार तालावर येईल. पण तसं झालं नाही. सरकार वेट अँड वॉचमध्ये होतं. पावसाचं पण वाट पाहत होतं सरकार.
आणि या सगळ्या याच्यामध्ये काही लोक भाडे आणले होते ते गेले. 5-6 हजार लोक फक्त रात्रीचे थांबलो. पुन्हा असं वाटलं का 29ला गर्दी वाढत, पण ते पाहिजे त्या प्रमाणात नाही वाढली आणि त्याच्यात कोर्टाचा आदेश आम्हाला 5:55 आला. त्या अगोदर आम्ही रेल रोकोचं आव्हान दिलं आणि लगेच सरकार चर्चेला तयार झालं. म्हटलं आता काय करावं, आता आपण रेल रोक काही ना काही बदलावं लागेल आंदोलन. या आंदोलनातून अजून सरकार काही चर्चेला येत नाही आहे. मग आम्ही लगेच रेल रोको केलं. काही लोक आम्ही पाठवून दिले रेल्वेवर. ते सगळ्या बातम्या तुमच्याकडे सुरू झाल्या आणि ते लगेच सरकारचा फोन आला का नाही आम्ही आता 2 मंत्री पाठवतो. मंत्री पाठवायच्या ऐवजी सरकार तुम्हाला माहीत आहे कशी बदमाशकी आंदोलकासोबत करतं आहे. कारण ते त्यांच्या बाजूनं चालत असतं, ते त्यांची चाल चालतं, आम्ही आमची चाल चालत असतो. आणि अशा ह्याच्यात आमचा कोर्टाचा आदेशच आमच्या हाती आला का तुम्हाला ही जागा सोडावं लागेल 5:55 हा आदेश आला आणि ते माहीत झालं तर त्यातले 10% लोक गायब झाले किंवा आता काही खरं नाही. म्हणजे काही लोक असतात त्यांना काही भीती पण असतं बिचारे. ते त्यांना काय होते सगळे सारखे नसतात. सगळेच जण छातीवर गोळी घ्यायसाठी काही येत नसतं. काही जण का नाही आपण फक्त मोर्चेत राहू, पण असं झालं तर मग काय, अशा प्रकारचे वेगवेगळे असतातच. ते गेले. मग आम्ही ठरवलं का जेल भरू, कारण मंत्री आलेच नव्हते. मग जेल भरूसाठी निघालो. अधिक काही कमी झालं का आता जेलातच जाणे आहे. असं करता करता रस्त्यावर आम्ही आलो आणि रस्त्यावर तितक्यातच जेल भरो सुरू झालं करणार तितक्यात 2 मंत्री येऊन टपकले. पुन्हा त्या अडचणीत यायला लागले, बरोबर मंत्री आले. रेल्वे रोको म्हटलं, बरोबर मंत्र्याचा फोन आला. ते चालू होतं, ते सगळं लक्ष ठेवून होते. चर्चा करता करताच पाऊस आला. पाऊस सुरू झाला आहे आणि ढग पूर्ण वातावरण. म्हणजे 4 गोष्टी आम्हाला फार संकटाच्या. पहिले पाऊस हे मोठं संकट म्हणून आलं. दुसरा कोर्टाचा निकाल आमच्यासाठी आंदोलन पुढे नेण्यासाठी थोडं अडचणीचं झालं. दुसरं का भाड्यानं ज्या गाड्या आल्या होत्या त्यासुद्धा रिटर्न गेल्या होत्या. आणि चौथं काय झालं का आमच्याकडे येणारी गर्दीच थांबली. म्हणजे पोलिसांनी यूज दिलं नाही. जसं आम्ही गनिमी गाव केलं त्यांनी पण ब्लॉक करून टाकलं सगळं. आमच्याच आंदोलनामुळे 90 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. त्याच्यानं मोर्चेकरी आम्ही काय स्टेप घेतल्या होत्या. पहिल्या 29ला हे टीम येईन, आमची 30ला सगळी महिला मंडळी येणार होती. 10-15 हजार ते सगळं आम्ही बरोबर रचना केली होती. इतका धो पाऊस आला का आम्हाला मग सगळ्यांना निर्णय म्हटलं पावसाचा अंदाज घ्यावा लागेल. हे आंदोलन संपायच्या अगोदरच आपल्याला आंदोलन पावसामुळे संपाने लागलं पाहिजे. म्हणून आम्ही काय म्हटलं का जाऊ आपण मुंबईला जाऊ, नागपूरचा आग्रा आता सोडून देऊ. आम्ही नागपूरच्या मुंबईसाठी तयार झालो आहे. मग लगेच आंदोलकांचं किंवा काही लोकांचं मॅनेज झालं आहे, मुंबईला काय जावं लागतं. इथं 22 मागण्याची चर्चा 22 सचिवासोबत इथं होणार नाही, कारण सगळ्या आर्थिक मागण्या होत्या. जातीच्या असत्या तर कदाचित फक्त हा शब्द टाका, तो शब्दाचा खेळ, हा अर्थाचा खेळ होता. एवढा मोठा तो फरक होता त्याच्यातला. आणि मग आम्ही रात्रभर हे सगळे पाऊस सुरू असल्यामुळं मी सगळ्यांना यांना मंगल कार्यालयात शिफ्ट करण्यात आमची रात्र गेली. मी 2-3 वाजेपर्यंत काही आमदार निवासमध्ये काही इकडे. आणि पोलिसांनी मंगल कार्यालय पण नाही देण्याचं सगळा बंदोबस्त केला होता. एका ठिकाणी मित्र भेटला, तो म्हणे राहू द्या. म्हटलं तुझ्यावर गुन्हे दाखल नाही होणार. ते राहिले. पण सकाळी मग निर्णय घेऊ म्हटलं आपण जर लोक आले आपण तर मग आपण जाणं थांबवून टाकू. पण ते जेव्हा सकाळी 8-9 वाजता गेलो तेव्हा 300-400 कार्यकर्ते फक्त शिल्लक राहिले होते. काही लोक आजूबाजूनं असेल पण ते कदाचित पावसामुळे काही त्या स्थळी आले नाही, कारण जिथं आमचं आंदोलन होतं तिथं सगळं चिखल झालेला होता. आणि मग आम्ही ठरवलं का आता संधी जाऊ देऊ नका, किमान बोलणी सुरू असली तर आंदोलन सुरू राहील. आणि आम्ही निघालो. इथं आमचे आरोप काय झाले, तुम्ही आंदोलन थांबवायला नाही पाहिजे होते. म्हणजे कसं होतं घरी बसून लोकांना वाटते नाही का 1-2 मेले असते तर बरंच झालं असतं, काही हरकतच नाही, म्हणजे घात झाला असता. असे काही लोक असतातच. त्यांना असं वाटतं की कुछ बडा होना चाहिए. म्हणजे खरं तर आंदोलनातलं यश हे काही न होता घटना एक खरूच पण लागलं नाही आणि यशस्वीतेकडे आम्ही वाटचाल करायला लागलो होतो. आणि मग इथं आलो. इथं आल्यावर चर्चा झाली, बंद दरवाज्यात चर्चा झाली. आता कोणतं सह्याद्रीमध्ये दरवाजे बंदचं म्हणजे मला ते समजलंच नाही कसे बंद असते दरवाजे. आता इथं आम्ही चर्चा करतो म्हणजे काही बंद दरवाजे म्हणाल का तुम्ही याला. पण लोक आहे आरोप करायला काय जातं आहे. कसं आहे आंदोलकाला बदनाम करायचं, शेतकरी आंदोलनाला बदनाम केलं म्हणजे हा सरकारचाही डाव असतो. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचा हसलेला फोटो त्यांच्या पेजवरून टाकला. म्हणजे देवाभाऊनं तिथे कूटनीती सोडली नाही, ते व्यवस्थित चालू ठेवली की इसको बदनाम करू नये तर ये शेअर अपने पर उठने वाला आहे. म्हणून आम्हाला आता जेवढं बदनाम करता येईल तेवढं म्हणजे उद्या शेतकरी आंदोलन करण्याचा लायकीचाच ठेवा नाही. आता सध्या मर्डर करायची गरजच नाही. बदनाम करून सोडला तर तो जिवंत माणूस सापळा असतं त्याचाला. आणि हे आताच्या राजकारणात खूप व्यवस्थित करतात. आता प्रश्न राहिला का आमचं आंदोलन फसलं काय. मी म्हणतो सरकार फसलं, आम्ही फसलो नाही.
काय झालंय, पण तुम्हाला असं कोणी म्हणालं की तुमचं आंदोलन फसलं असं म्हणालं? नाही काही लोक असे म्हणतात, म्हणजे जसं बऱ्याच लोकांना कॉमेंट्स केल्या. मी तर पाहतो, मला व्हॉट्सअपही वापरत नाही, टेलिग्राम नाही. मी माझा मोबाईल हा आहे, साधा मोबाईल आहे एकदम, आयफोनचाच आहे, पण मी ते लफड्यात पडते. यूट्यूब हे ते मी बिलकुल ते बंद केलेलं आहे. म्हणजे अपने दिल से अगर जीना है तो कुछ देखना नहीं, ज़्यादा देखे तो प्रॉब्लेम होता है. तर मी ते सगळं बंद करून टाकलेलं आहे. त्याच्यानं मला ते कार्यकर्ते सांगत होते, मॅसेज होते, असं असं पहा तुमची बदलावणी होता. म्हटलं होऊ दे रे, काही काजवे निघत असतात. सत्याचा सूर्य निघणे बाकी आहे, तो निघन, लोकांना माहीत होईल. आणि जेव्हा सत्याचा, कर्जमाफीचा सूर्य, मुक्तीचा सूर्य येईल, तेव्हा हे काजवे कुठे दिसणार पण नाही. ते आता अंधारात दिसायला लागले, ते अंधारातही दिसणार नाही. ते आम्हाला ठाम विश्वास आहे. आम्ही ठरवलं का आपण प्रामाणिकपणे आंदोलन केलं ना, तर लोकांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देण्यात गरज नाही. आम्ही प्रामाणिक नसेल तर भाग गोष्ट आहे. आता प्रामाणिकतेसाठी काही तपासणी असं, नार्को टेस्ट करा काय असं ना, आम्ही तयार आहे बिलकुल. जे काय टेस्ट असेल, जसं सीतामाईला अग्निपरीक्षा द्यायला लागली होती, तसं आम्हाला टाका एखाद्या अग्नीत, जर आम्ही निघत असेल त्याच्यातून, तर ते आम्ही द्यायला तयार आहोत. तो काही आमचा विषय नाही आहे. कारण शेतकऱ्यासोबत बेमानी हे आमच्या मायसोबत बेमानी आहे आणि ते कधीही होणार नाही. आता या सगळ्यांमुळे काय घोषणा झाली, देवाभाऊनं काय सांगितलं का 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती करणार. शब्द नीट ऐकलं पाहिजे. 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती होणार म्हणजे करणार. काय झालं, तारीख भेटली एक, जे तारीख आम्ही म्हणत होतो का काशीचा ब्राह्मण बोलावाचा आहे का यूपीचा बोलावा, तर पहा कोणती तारीख तुमची निघते. ते तारीख भेटली, बगर वामनाची भेटली, कोणाला यूपीहून बोलावं लागलं नाही. ते तारीख आम्हाला भेटली. तारखेसाठी मी तिथेही म्हटलं होतं का मी तारखेसाठी जाणार आहे, तारीख आम्हाला पाहिजे. तारीख त्यांनी दिली. आणि दुसरी काय घोषणा काय केली, कर्जमुक्तीची घोषणा झाली. 31 जून 2026च्या आत आम्ही कर्जमुक्ती करणार किंवा कर्ज माफी करणार. म्हणजे घोषणा झाली का नाही झाली, घोषणा झाली. फक्त आज होणारी घोषणा त्यांनी 30 जूनपर्यंत लांबवली. बरोबर आहे का नाही, हे तर स्पष्ट आहे, सूर्यप्रकाश आहे, एवढं सत्य आहे. मग याच्यात काय फायदा झाला बरं. आता जर आपण कर्जमाफी करतो म्हटलं, केलं असतं, आज घोषणा केली असती, तर सगळ्यात अडचणीतला शेतकरी कोणत्या वर्षातला आहे, चालू वर्षातला आहे, 25-26ला. कारण याच वर्षात पूर्ण मराठवाड्यातलं तुझं नुकसान झालं, विदर्भातलं सगळ्यात जास्त कमी भाव. या वर्षात एवढे कमी भाव सरकार शेतकऱ्याला कोणत्याच साली भेटले नाही. म्हणजे 500 रुपयाला सोयाबीन, वर्धेमध्ये जर पाहिलं तर यवतमाळला 2000, आमच्याकडे 3000. सगळ्यात म्हणजे अतिशय, ज्याला पिकलंय तोही लुटल्या गेला आणि ज्याचं पिकलं नाही तोही मेला. दोन्ही एकूण हे वर्ष अत्यंत फारच कठीण आहे. आणि मग आता काय म्हटलं आहे का, आम्ही जर 2025ला ज्यानं, जून 25ला ज्यानं कर्ज घेतलं, तो थकीत कधी होणार आहे, 31 मार्च 2026ला. आता तो थकीत होतं काय, तर नाही होत. सध्या तो रनिंग कर्जदार आहे, चालू कर्जदार आहे. आता थकीत झाल्याशिवाय तो माफीकडे जात नाही. आणि मग काय झालं का, आत्तापर्यंत सगळ्या कर्जमाफी हे थकीत शेतकऱ्यांच्या झाल्या, चालू कर्जदाराची माफी झाली नाही. आम्ही त्या तारखेचं सोनं करायला केलं पाहिजे. आता लढाई काय आहे, तर मी तुम्हाला साधं एक उदाहरण सांगतोय. का मी ज्या बँकेचा अध्यक्ष आहे, त्या बँकेचं मी तुम्हाला म्हणजे वर्षानुसार एक आकडेवारी समोर ठेवतो. म्हणजे महाराष्ट्राची आकडेवारी समोर येईल. आता 2021ला माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँक जे अमरावती आहे, ते 28 कोटी रुपये थकीत आहे. म्हणजे 2021चं कर्ज. सभासद संख्या आहे 5464. 22-23ला थकीत आहे 63 कोटी. आणि 24-25ला थकीत आहे 104 कोटी. म्हणजे या वर्षातले हे थकीत आहे. आणि मग 25-26चं खरीप हंगामातील जे थकबाकी आहे ते 647 कोटी आहे. म्हणजे ह्या 3 वर्षातल्या मागच्या थकबाकीपेक्षा या वर्षाची थकबाकीचा आकडा मोठा आहे. म्हणजे हे भरलं नाही तर. त्याच्यामुळं या वर्षीच्या थकबाकीमध्ये जर सरकार गेलं तर फसलं आहे. म्हणजे जर आत्ता जर कर्जमाफी केली असती तर 15,000 कोटीची करावं लागली असती. 30 जूनपर्यंत कर्जमाफी करायची असेल तर ते किमान 30 ते 35,000 कोटीपर्यंत सरकारला जावं लागणार आहे. आत्ता जे शेतकऱ्यासाठी लढतात, जे शेतकऱ्यासाठी त्यांच्यासाठी जीव तुटतं, किंवा जे मोठे पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे, त्यांनी काय करायला पाहिजे का, चालू वर्षाच्या कर्जमाफी कसा बसन शेतकरी जो थकबाकीदार होणार त्याच्यासाठी लढलं पाहिजे. म्हणजे आम्ही पहिली गोष्ट त्याच्यासाठी आम्ही आता आग्रही आहोत. आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करणार आहोत. म्हणजे घोषणा करून घेतली, सगळं घेतलं. आता आम्हाला
ह्या चालू वर्षातला शेतकरी तिथं कसं तो आणावंच लागेल, नैतिकदृष्ट्या पण आणावं लागेल. कारण मागच्या 3 वर्षापेक्षा जास्त नुकसान कोणतं आहे तर या वर्षातलं झालेलं आहे. त्याच्यानं त्यांना सरकारला हा शेतकरी सोडता येणार नाही. ते जर आज झालं असतं तर सरकारला ते सोपं झालं असतं. आता तुम्ही सांगतोय का मागच्या वर्षीच्या ज्या कर्जमाफी झाल्या त्याचे अजूनही पैसे भेटले नाही, कोणी बोंबलाले तयार नाही. आम्ही हे प्रस्ताव पाठवले, आंदोलनातले मुद्दे गेले, ना विरोधी पक्ष बोलत, ना शेतकऱ्याबद्दल आता ज्यांना कळवळा आहे ते पण बोलत नाही. देवेंद्र भाऊनं कर्जमाफी केली होती 2017मध्ये. माझ्या अमरावती जिल्ह्यातला मी आकडेवारी काढली तर जे वंचित शेतकरी म्हणजे जे पात्र आहे पण त्यांना कर्जाचा पैसा बँकेत आला नाही, त्याच्यामुळं ते आता मोठ्या अडचणी झाले. असे 173 कोटी रुपये आले नाही. प्रोत्साहन निधी 10,365 लोकांना भेटले नाही, हे अजूनही आले नाही 17पासून. हे करावं लागेल तुम्हाला. दुसरं, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी उद्धवसाहेब ठाकरेंनी केली होती ते 2019मध्ये. त्यांचे पैसे 33 कोटी रुपये अजून माझ्या बँकेत आले नाही. महाराष्ट्राचे त्याचा आकडा मोठा असेल. आणि जे प्रोत्साहन निधी आहे तो सुद्धा उद्धवसाहेब ठाकरेंनी जे कर्जमाफी केली होती त्याचे 2080 लोकांचे पैसे आले नाही. म्हणजे हे पैसे येणे बाकी आहे. या सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं का आता आपल्याला काय झालं का या सगळ्या गोष्टीमध्ये एक चांगला शासन निर्णय आहे. हा खरं तर शेतकऱ्यांनी पाहिला पाहिजे. हे 9 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय काय म्हणतं, शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती 1 वर्षासाठी. ऑक्टोबरमध्ये जर शासन निर्णय निघाला तर तो आता 26 ऑक्टोबरपर्यंत हा लागू राहतं. परत नेहमी काय झालं का शासन निर्णय निघताना सक्तीच्या वसुलीला स्थगिती याची. आता आमच्यासाठी फार चांगला आहे. कसा शब्द चुकतं आणि एक शब्द कसा कामी येतं. यांनी सक्तीने म्हटलं, वसुली म्हटलं. त्याच्यानं आता कुठली सक्तीची वसुली करता येत नाही आली असती तर कर्ज भरायला आपल्याला वसूल करायला बँकेला सोपं झालं असतं. आता वसुलीच बंद केली, सक्ती हा विषयच राहिला नाही. त्याच्यानं हा एक फायदा चांगला आहे. मी उपसचिवालयाशी बोललो, आता सगळ्या बँकेला हे पत्र गेले. त्याच्यानं थकीत कर्जदाराला आता पैसे भरावे लागते काय तर नाही, गरज नाही, कारण वसुलीला स्थगिती आलेली आहे. म्हणजे याचा व्यवस्थित उपयोग करून घेता आला पाहिजे. दुसरी मागणी काय, विजय जाऊन द्या. आम्ही त्या दिवशी बसलो तेव्हा काय ठरलं की बा आता जसं मनमोहन सिंगच्या सरकारच्या वेळेस जे धोरण स्वीकारलं होतं का आपण कर्जमाफी केली होती पण तरी 20,000चीच केली होती, पण काही लोकांवर 30-40,000 रुपये कर्ज होतंच, पण त्यांना डबल कर्ज भेटलं पाहिजे. आता याच्यातला कळीचा मुद्दा आहे. 2 मागण्या प्रॉपर समोर आल्या पाहिजे का थकीत कर्जदारांची वसुली थांबली तो शासन निर्णय आहे. दुसरी काय गोष्ट आहे का जो थकीत कर्जदार आहे त्याला पुढच्या वर्षी कर्ज भेटलं पाहिजे. तो थकीत असल्यावर कर्ज भेटला पाहिजे. हा आदेश आता सरकारकडून आपल्याला कळावा लागेल. चालू वर्षाची कर्जमाफी आपल्याला खरं तर झाली पाहिजे. ह्या 2 गोष्टीसाठी आम्हाला लढावं लागणार आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण सगळं समोर गेलं. आता तुम्ही म्हणताय आरोप काय होते, समिती आले पाहिजे. समितीची काय गरज आहे, गरजच नाही समितीची. घोषणा नाही झाली असती तर समितीची गरज होती. आता घोषणाच झाली. घोषणा झाल्यानं त्याच्यानं समितीची गरज आता. पण आता समिती होणार आहे की नाही होणार? समिती आहेच. समितीचं त्यांच्या फार व्यापक समिती आहे. ती फार व्यापक दृष्टिकोन ठेवून समिती तयार केलेली आहे का कर्जमुक्तीकडे कसं जाता येईल किंवा काय केलं म्हणजे त्याचा फायदा होईल. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटते का फार आता आम्ही ह्या तारखेचं सोनं करून घेणार आहोत. आणि आम्ही सांगितलं आहे का 30 जून 2026 सरकारची, 1 जुलै आमची. 30 जूनच्या आज जर कर्जमुक्ती झाली नाही तर 1 जुलैला आम्ही महाराष्ट्रातल्या 4 ठिकाणी रेल्वे रोको कराल. त्याचा प्रभाव पूर्ण भारतावर होईल. आणि बगर माणसाचे बरं कार्यकर्ता कुठंच दिसणार नाही, पण रेल्वे बंद झालेल्या असेल. आता हा कदाचित तुमचा आणखीन एक वेगळा गनिमी कावाई असू शकतो. कारण ते या आंदोलनात आम्ही बघितलं की तुम्ही सांगितलं होतं एक जिथं आंदोलन करणार, प्रत्यक्षात दुसरीकडेच केलं आणि ते तुमच्या चौघांनाच माहिती होतं. कदाचित ते तुम्ही 1 जुलैचं रेल्वे आंदोलन म्हणून भलतंच कुठलं तरी वेगळं आंदोलन तुमचं होऊ शकतं. ते काय त्याचा भरोसा नाही. पण बेसिक मुद्दा हा की शेतकऱ्याला म्हणजे ही जी स्थिती आहे ना, परत कर्जमाफी परत तर ह्याच्यातनं बाहेर पडण्याचा तुम्हाला काही मार्ग दिसतोय का नाही दिसत का? परत म्हणजे तुम्ही आता 25-26ला कर्जमाफी, परत 27-28ला कर्जमाफी, परत 30-32ला कर्जमाफीच्या म्हणजे परत कर्जमाफी किंवा त्याला शरद जोशी कर्जमुक्ती म्हणायचे, तर त्याच्यातनं शेतकरी बाहेर पडणार आहे का नाही? म्हणजे त्याला सन्मानानं त्याला जगता येणार आहे की नाही येणार आहे? हे फार तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे. काय झालंय, सरकारची मानसिकता
शेतकरी सुखी व्हावा अशी काही दिसत नाही कुठलंही सरकार असलं तरी, कारण त्याच्या गरिबीतच श्रीमंताची अवस्था लपली आहे. शेतकरी जेवढा गरीब राहील तेवढी श्रीमंत लोकांची अवस्था होईल. म्हणजे मुंबईतल्या कारखानदाराला किंवा जे काही फॅक्टरीवाले लोक आहे किंवा कारखानदार लोक आहे त्याला कमी भावाचा मजूर पाहिजे. तो कुठून होतं? तो गावातून येतो. गाव सुखी झालं तर हा मजूर त्याला भेटणार नाही. 25% फरक पडणार. 25% फरक पडल्याशिवाय आज ज्या भांडे घासायला लोक मुंबईत पुण्यात आहे ना, ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्याच भगिनी आहे. इथं भांडे घासणारा पण तुम्हाला मजूर सापडणार नाही. म्हणजे आमच्या गरिबीत श्रीमंत लोकांचे सोसले पुरवल्या जातं. त्याच्यासाठी ती व्यवस्था आजच्या अशीच निर्माण. जागतिक बँक काय म्हणतं का गावातली जितकी लोकसंख्या कमी करता येईल आणि ती शहरीकरणाकडे कसं आणता येईल याच्यासाठी आम्ही पैसा द्यायला तयार आहोत. तर शहराकडे म्हणजे 98% लोक 2% जागेवर आले पाहिजे आणि जे 2% लोक आहेत ते 98% जागेवर गेले पाहिजे. हा एक डाव मोठ्या प्रमाणात जगाच्या व्यासपीठावर खेळलं जातं आणि म्हणूनच जाती धर्मातले भांडणं व्यवस्थित काही एजन्सीमार्फतही ते चालवलं जातं. व्यवस्थित मूळ मुद्द्याकडे घेऊन जायचं नाही. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की बा आरक्षण किती लोकांना भेटन, महाराष्ट्रातलं सरकार किती लोकांना नोकऱ्या देईन आता 10-20 वर्षामध्ये, तर जास्तीत जास्त 3-4 लाख लोकांना देऊ शकतं. मग 3-4 लाख लोकांना जर नोकऱ्या 30 वर्षात भेटल्या तर 1500 घरामागं एकाला नोकरी भेटेल. आम्हाला जर हमीभाव भेटला तर 15,000 रुपये जर आम्हाला कापसाला भाव म्हणजे 8व्या वेतन आयोगाप्रमाणे सरकारी नोकरीच्या महागाई भत्त्यासह सगळे नॉर्म्स धरून जर आमचे भाव जर ठरवले तर आम्ही तर कर्ज माफी म्हणायची गरजच पडणार नाही हो. कारण लुटीसाठी काही ना काही ठेवावं लागतं. तुम्ही जसे ग्राहक पकडत असता, टी व्ही पाहणारे काय केलं म्हणजे टी व्ही पाहिन लोक, तुमचा माझा कसा पाहणार, तर त्याचे तुमचे पण काही तंत्र ठरलेले आहे. तसेच हे पण तंत्र आहे, हे लुटीचे तंत्र आहे. हा व्यवस्थित जाती धर्मात व्यवस्थित त्याला गुंतून ठेवलेला आहे. महात्मा फुलेंनी फार व्यवस्थित लिहिलेला आहे. पण तुम्हाला हा जो प्रश्न आहे म्हणजे शरद जोशींनी पण हाच मुद्दा खूप लावून धरला होता की भावासाठी भाव मिळावा म्हणून लढायचं. तर आता तुम्हाला अशी स्थिती दिसत नाही का की अशी आंदोलनं केली की शेतीच्या मालाला रास्त भाव मिळण्याचं आंदोलन केलं तर शेतकऱ्यांचा तितका सपोर्ट मिळणार नाही, जर कर्जमाफीचं केलं तर मिळेल? नाही, बिलकुल नाही. तर समोरचा टप्पा मी पूर्ण महाराष्ट्रभर पैदल फिरणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रावर महिन्यातून 15 दिवस पायी फिरणार आहोत आणि मी सोडणार नाही. मी ठरवलं आहे का काय घेऊन मरायचं म्हणून, आणि मग ठरलं असल्यामुळं आता काही त्याची भीती नाही. काय शेतकऱ्यांसाठीच आयुष्य, शेतकरी, कामगार, चालक, जो ड्रायव्हरच चालवणारा बिचारा, म्हणजे कलेक्टरच्या गाडीवाल्याले 80,000 रुपये पगार भेटते, एस टीवाल्याले 15,000. म्हणजे चालू त्या गाड्यात हो, एस टीवाला जास्त घातक आहे. तो बगर एसीच्या गाडीत चालवत आहे आणि सगळ्याची सेवा घेऊन चालतो. ही जी विषमता आहे ना, म्हणजे या देशामध्ये जातीभेद धर्मभेद नाही, अर्थभेद आहे आणि आमची लढाई अर्थभेदाची आहे. गावाकडे गेलो म्हणजे पाणी जे भेटते ना आम्हाला जीवन प्राधिकरणचं, ते फक्त 55 लिटर भेटते आणि तुम्हाला जे भेटतं ना ते 125 लिटर भेटते. म्हणजे पाणी आम्हाला कमी लागतं कारण आमची काही अवकातच नाही आहे. म्हणजे शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर, गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं. ते आता भांडून मी केलं 2 लाखाचं. गावातल्या जर शहरातली लाईन जर बंद पडली तर 24 तासात दुरुस्त करावं लागतं आणि गावातली लाईन बंद पडली तर मर्जी येईन तेव्हा पाहू. तुम्हाला दगडं गोटे मारा लागते, ऑफिसरला गुन्हे दाखल करून द्यावं लागते, नाही तर मग पैसे द्यावं लागते. ते त्यांच्या ट्रॅक्टरचे पैसे, एक DP दुरुस्त करायचं म्हटलं तर 2-2 हजार रुपये द्यावं लागतं त्या इंजिनियरले. मग तो आणते, नंबर लावते. शहरात तसं नाही होत. पण आता तुम्ही तुमचं पुढचं सगळं आता म्हणजे मताच्या राजकारणापेक्षा हे राजकारण जे आहे, जे समाजकारण म्हणता येईल, ते करायचं असं तुम्ही ठरवता? हां, मला वाटते कोणतरी आपण त्याच्यासाठी कायमचं लढलो पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळ्या नेत्यांना एकत्र केलं आहे. हे त्यांचं मोठेपण आहे. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासाठी राजू शेट्टीसारखा बलाढ्य माणूस, अजित नवलेसारखा मोठा माणूस, वामनराव चटपसारखा ज्यांचं आयुष्य त्यांच्यात गेलं, विजयभाऊ जांदिया, जे खरं तर हे लोक खासदार व्हायला पाहिजे होते, एवढ्या ताकदीचे होते, लोकांना नाही दिलं निवडून किंवा ते उभे राहिले नाही, काही धाडच केलं नाही. कारण जाती धर्माच्या लढाईमध्ये पक्षीय राजकारणामध्ये माझा काही कुठंच नंबर लागणार नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे लोक किती मागं राहिले. तुम्ही सांगा, ज्यांची हयात शेतकऱ्याच्या
साठी गेली ते विधानसभेपर्यंत जिल्हा परिषदेपर्यंत जाऊ शकले नाही. वास्तविक त्यांची काही हे नव्हती, पण लोकांची मानसिकता ते नव्हती. मग वामनराव चट्टप, महादेवराव जानकर असेल, रवी तुपकर असेल, ह्या लोकांनी, क्षीरसागरजी असेल, ह्या सगळ्या लोकांनी खरं तर आणि कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी, हे मी फक्त नाममात्र होतं, पण यांनी जर संघटित झाले नसते तर कदाचित आज जो परिणाम दिसत आहे शेतकऱ्यासमोर, विजय भाऊनं म्हटलं होतं का शरद जोशी नंतरचं मोठं आंदोलन हे आहे नागपूरचं, 31 वर्षानंतर आम्ही पाहतोय, ते सगळं चित्र उभं राहतंय डोळ्यासमोर. मोठं यश आहे ना. आंदोलन म्हणजे मागणीपुरतं मर्यादित असते का हो? तुम्ही सांगा, मी इथं असं उभा आहे आणि तिकडून वाघ टायगर येऊन आला आणि माझ्या हाती काडीच आहे, तर मी विचार काय बचावात्मकमध्ये आहे का ह्या काडीनं तो थांबू शकतं का? आणि मेरा हात बंदूक राहतो, मी त्याला मारायच्या तयारीत राहतो. आमच्या आंदोलनानं त्याच्या हाती बंदूक दिली शेतकऱ्याच्या. थोडं तपासलं पाहिजे का या सगळ्या काळामध्ये झालेल्या आत्महत्या कमी होणार. त्याला आपल्यासाठी लढणारा माणूस भेटला आणि तो प्रामाणिकपणे लढतं हे माहीत झालं तर मग सांगतोय त्याला थोडासा धीर भेटन. 4 आत्महत्या कमी झाले तर लाख पुण्य भेटलं ना आम्हाला. ज्या आम्ही विधानसभेत जाऊन करू शकलो नाही आणि ते विधानसभेत बाहेरून जाऊन करत असेल तर आम्हाला विधानसभेत जाऊन देण्यासाठी काय षडयंत्र झाले, VM मशीन कशी वापरली झाली, काय झालं ते जाऊ द्या, पण ग्रामसभेतून विधानसभा हलवू ना आपण. आमची तयारी आहे ना आणि आम्ही सोडणार नाही. माझं आयुष्य आमच्या 350 गुन्हे घेऊन जगतो आहे, 115 वेळा रक्तदान केलं आहे. हा काही फक्त राजकीय म्हणजे व्यासपीठावर आहे म्हणून नाही करत. आमचं सामाजिक व्यासपीठ, सेवेचं व्यासपीठ फार मोठं आहे. ते राजकारणाच्या व्यासपीठापेक्षा कितीतरी मोठं झालेलं आहे. 4 आत्महत्या जरी कमी झाल्या तर खूप मोठं पुण्य मिळालं आणि ते खरंच आहे की शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे. पण आता ज्या आत्महत्या आपल्याला बघायला मिळतात असतो तो शेतकरीच, पण आत्महत्या करतो आरक्षणासाठी. आणि म्हणजे आता आपलं हे आरक्षण गेलं या विवंचनेतनं आत्महत्या करतो किंवा हे मिळालं पाहिजे म्हणून आत्महत्या करतो. तुमच्यासारखा नेता जो विकासाच्या बद्दल बोलतो, तुम्ही या शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय सांगता, काय बोलता जेव्हा तुम्ही त्यांच्यात जाता तेव्हा? मी तेच सांगतोय, आरक्षणाच्या जातीच्या लढाईपेक्षाही मातीची लढाई आता लढणं फार गरजेचं आहे. पहिले अशी म्हण होती का जातीसाठी माती खाल्ली पाहिजे, आता जातीच्या लोकांनी मातीच्या लढाईसाठी सामील झालं पाहिजे. कारण मातीच्या लढाईत गावाचं भलं होतं. आरक्षणाच्या लढाईमध्ये एका गावात 2 किंवा 4 नोकऱ्या लागेल, पण मातीच्या लढाईत गावच सुखी करण्याची ताकद आहे. कारण शेतीच्या प्रश्नातच गाव सुखी होऊ शकतं आणि गाव सुखी झाली तर आरक्षण हे दुय्यम स्थानी जातं. आता आरक्षण प्रथम स्थानी आहे आणि हे जर काळाचं, कारण ते का प्रथम स्थानी आहे का इथून मार कष्ट केल्यावर पिकवल्यावर भाव भेटत नाही आणि त्याला मरावं लागतं. त्याचं मरण अटळ आहे, त्याचं म्हणजे त्याला अपमानित जीवन जगावं लागतं. साधं जे इज्जत असतं, मान सन्मान, ह्या गोष्टीसुद्धा त्याला समाजात भेटत नाही. नोकरीवर लागल्यावर तो चपराशी जरी असला तरी त्याच्या परिवारात त्याची कॉलर टाईट होतं. शेतकरी म्हटलं का अपमानित जीवन समोर येतं आणि त्याच्यामुळं ही लढाई त्याला आपण संघर्ष म्हणजे त्याला समोर न जाता त्याची पडवाट म्हणजे आरक्षण खरं तर आहे. आरक्षण असलंच पाहिजे. अधिक माझ्या अंगावर लोक येणार असं बोललं तर आरक्षण असलंच पाहिजे. त्याच्याबद्दल मला काही फार अभ्यास नाही आहे, पण मी जो केलेला अभ्यास असा आहे का मातीच्या शेतीच्या प्रश्नातच देशाचं सुख लपलेलं आहे आणि त्याच्याकडे आपण गेलो पाहिजे. बच्चूभाऊ, तुमचं ह्या आंदोलनाचं जे टायमिंग आहे तर ते सरकारसाठी, महायुती सरकारसाठी इष्टापत्ती ठरलं असं म्हटलं जातं. म्हणजे ब्लेसिंग इन डिसगाईज, की तुम्ही आंदोलन केलं नसतं तर 1-2 दिवसात मनोज जरांगेंचं शेतकरी प्रश्नावरच त्यांनी बैठक बोलावली होती आंतरवाली सराटीमध्ये, ते कदाचित आणखी मोठं आंदोलन त्यांनी केलं असतं. महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी आणि त्यातही उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीचा मुद्दा घेतला होता आणि मराठवाड्यात ते फिरले होते. तर ह्या दोन्हीकडनं सरकारला खूप प्रॉब्लेमॅटिक गेलं असतं यांना हँडल करणं. त्यापेक्षा बच्चूभाऊंच्या आंदोलनात झालं असं की सरकारला पण थोडासा से मिळाला आणि थोडासा कालावधी पण मिळाला. हे फार नॅरेटिव्ह म्हणजे अशा पद्धतीनं फैलवलं आहे का व्यवस्थित. तुम्ही सांगा, वर्षभर कोणाला थांबवलं होतं आम्ही? मी मार्च महिन्यात आंदोलन सुरू केलं कर्जमाफीचं, आता त्याला 8-9 महिने होते. कोणाला थांबवलं आम्ही? आम्ही जो मुद्दा लावून ठेवला, तुम्हाला काय हातपाय थांबवले होते का, बांधून ठेवले होते का कोणाचे? आणि उलट मग आम्ही हे आंदोलन 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं, ते आम्हाला माहीत होती का आता इकडे समोर कोण लढणार आहे म्हणून? काही बोलायचं आहे, बोल ना सेंड ना काहीच. कशाही पद्धतीचं मनात आल्यावर मुंह में आए बग दिया.
असं काय होणार आहे? हा मूर्खता आहे. कोण अडवलं होतं मग? एवढी मोठी तुमची ताकद होती काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची, रान पेटवायचं होतं ना तुम्ही वर्षभर. अहो, आम्ही मुद्दा काढला म्हणून विरोधीच्या तोंडात मुद्दा गेला आणि सत्तेवाल्याच्या तोंडातून आम्ही मुद्दा बाहेर काढलाय. ते काय दिसत नाही तुम्हाला? अरे आमची ताकद तर उंदरा एवढी, तुम्ही तर वाघासारखे आहे. आम्ही तुमच्यासमोर उंदीरच आहे, लहानच आहे, आम्ही एकदम छोटे आहो. काही आलायचं आणि काही बकबक करायचंय. 2 थोबाडीत मारल्या पाहिजे. ही तर तुमची स्टाईल पण राहिलेली. म्हणजे सरकारी कर्मचारी तर बच्चू भाऊ कुठेतरी आजूबाजूला आहेत आपल्या कार्यालयाच्या असं म्हटलं तरी त्या परिघापासनं दूर पळून जातील. त्याच्यात काम करणारे पण भरडून निघत मी तर असतील. म्हणतो पॅन ओला झाला पाहिजे. एवढीच नाही, अशी दहशत असली पाहिजे. अशा जे अधिकारी आहे नालायक, ज्यांच्यामुळं माझ्या शेतकऱ्याला, तर त्या तहसीलदारामुळे शेतकरी मेला नाही का हो? मग मेल्यापेक्षा ही दहशत का मला वाटते फार चांगली आहे. तशी धर्म आणि जातीवाल्याची दहशत असते ना, तशी शेतकऱ्याची दहशत निर्माण करायची आम्हाला. तुमच्यावर किती झाले गुन्हे? तुम्हाला अधिकाऱ्यांना मारहाणीचे किती आहेत? तुमच्या शिक्षा किती झाल्या आहेत? 4 केसमध्ये झाल्या 4.5 वर्षाच्या एकूण सगळ्या मिळून? हां अच्छा. हां, आम्ही सोडलंच नाही ना. चुकला तर ठोकाचंच धरू. पण तुम्हाला नंतर त्याच्याबद्दल वाईट वाटत नाही? वाटते वाईट. कोणाला मारणं चांगलं वाटतं सांगा बरं? पण ते माराजुक्त वागतात म्हणून मारावं लागतं. पण मग मारल्याचा परिणाम झालाय का, होतो का? फार चांगला होतंय. हे ते विधानसभेत प्रश्न विचारा आणि हे आश्वासनं घ्या. हां, धरला आणि ठोकला, चुकला तिथं बरोबर तालावर येते. 95चा कायदा होता केंद्र सरकार, आपला केंद्र सरकारचा अपंगाचा. काय झालं? काहीच झालं नव्हते. मी आल्यावर 182 शासन निर्णय काढले. 600 रुपये महिना होता दिव्यांगासाठी. लढत 2,500 आणलं ना आम्ही. किती गुन्हे दाखल झाले. 5% खर्चावासाठी त्या नाशिकच्या आयुक्ताला ठोकला आम्ही, नगरवाल्याला ठोकलंय, कलेक्टर पकडला रत्नागिरीचा, त्या मंत्रालयात घेरला आम्ही. कारण शासन निर्णय असून काहीच कारवाई करा. आम्ही सांगायचं अरे बाबा हा शासन निर्णय अंमलबजावणी होत. 8 पत्रव्यवहार केले, 8 वेळा. आमदार असताना लक्षवेधी केली आणि त्या लक्षवेधी म्हणून उद्याच आम्ही 8 दिवसात कारवाई करणार. काहीच कारवाई नाही. मग काय करावं? कोणाला मारल्याचं फार वाईट वाटतं? कोणाला मारणं हे वाईटच आहे. मला वाटतं आम्ही रक्तदान करणारी औलाद आहोत. आम्ही रक्त काढणारी नाही आहे. पण रक्त सांडू नये कोणाचं म्हणून मारतो. काही फार चांगली गोष्ट नाही आहे ही. काही माझी फार मोठेपणाने बढाई नाही आहे. कोणी मारायचं वेळ येऊ देऊ नये, मारूही नये. बच्चूभाऊ, ते हवा महल काय आहे ते तुमचं, ते आलिशान घर? आता इकडे तुम्ही आंदोलन करत होते, तुमच्या मतदारसंघातले तुमचे विरोधक सांगत होते की बच्चूभाऊचं घर खूप मोठं आहे, ती जागा, ती जमीन. फक्त ते बेडरूम वगैरे नाही दाखवलं माझं, तोही दाखवायला पाहिजे. नाही, लांबून घरच दाखवलं. मला वाटते या इथं तुमच्या बसणाऱ्यापैकी जरी चांगलं असेल ना मालं घर, तरी तुम्हाला विकून टाकतो आम्ही, तुम्हाला देऊन देतो. काय तिकडे आंदोलनात असल्यानंतर वाईट अफवा, BJPचा रोलच राहिला आहे तो नेहमी. काय आंदोलन संपाचं आहे, पूर्व संपवलं पाहिजे. मागं ते पूर तांब्याचं झालं आणि त्या रघुवंशी का सूर्यवंशी होते, जयदत्त काय जयाजी, त्याच्या कानात फक्त बोलताना तुम्ही TV वर दाखवलं, झालं, फिटलं ना त्याचं आयुष्य. काय भेटलं काय? म्हणजे तुम्ही सांगा, आम्ही एवढ्या मेहनतीनं सगळं उभं करायचं, 8-8 दिवस उपाशी राहायचं, पायात फोडं येईपर्यंत चालायचं, आणि एका गलतीसाठी आम्हाला बदनाम करून ते शेतकऱ्याला बदनाम करायचं. माझ्या कार्यकर्त्यांना वर्गणी करून हे सगळं केलं असेल, त्याला काय वाटत असेल? त्याचा तुम्ही कधी विचार करता का? काही विचार नाही करायचा. म्हणजे काय, कुठं चाललो आम्ही? म्हणजे बच्चूभाऊ, त्याचं एक कारण हे आहे असा विचार करण्याचं किंवा विरोधकांनी आरोप करण्याचं किंवा लोकांच्या मनात संशयाला जागा निर्माण व्हायचं. त्याचे तुम्ही पण ते वाक्य बोललात म्हणून मी हे बोलतोय. ते म्हणजे तुमचं गुवाहाटीला जाणं. गुवाहाटीला मी गेलो, मला तुम्ही दहाडाव हे प्रश्न विचारताय. त्यांनी पण सुरुवातीला गुवाहाटीला जाणारे बच्चू कडू, दिव्यांगासाठी काम करणारे बच्चू कडू, त्यांना म्हणता आले नाही. 115 वेळा बच्चू कडू रक्तदान केलं, ते तुमच्या तोंडात येऊ शकत नाही. 350 गुन्हे दाखल झाले बच्चू कडूवर, ते तुम्ही कधीच येऊ शकणार नाही. पण बच्चू कडू गुवाहाटी गेला, तुम्ही दहाडाव रिपीट करून सांगणार. मग तुम्ही सांगा, उद्धव साहेबांनी काँग्रेससोबत युती करून CM झाले, ही काय नैतिकतेला धरून होतं का? राजकारण होतं. पण बच्चू भाऊ, गुवाहाटीला जाण्याच्या बद्दल म्हणजे तुम्हाला ते खूप असं कोणी बोललं की ते लागतंय का? म्हणजे असं तुमच्या जिव्हार, माझं काय मत आहे, कारण असं आहे की तुम्ही एकटेच नाही, भरपूर जण गेले होते, तर तुम्हाला ते असं की तुम्ही गुवाहाटीला जाणं याचा अर्थ
याचा तुम्ही अर्थ काय घेताय? म्हणजे तुम्ही शिवसेने एकनाथ शिंदेच्या बरोबर गेला एवढ्याच पुरतं ते मर्यादित आहे ना, का ते जे खोक्यांचे आरोप वगैरे होतात ते असं तुम्ही लोक तसा अर्थ लावतात असं तुम्हाला वाटतं? लोक काय अर्थ लावून त्याची मी पर्वा करत नाही, पण माझा अर्थ पक्का आहे. मी मला माझे कार्यकर्ते म्हटलं जाऊ दे रे, काय बदनामी होऊन पुसून काढू आपण, पण दिव्यांग मंत्रालय नाही, पण तुम्हाला असं की म्हणजे त्याचा लोक जे खोक्यांशी वगैरे असं संबंध जोडतात तो तुम्हाला डाचतो का, त्याचा त्रास होतो? नाही, आता कसं आहे, हे जे अज्ञानापोटी बोलणारे लोक आहेत त्याची पर्वा करायची नसतं आणि राजकीय लोकांवर लक्ष द्यायचं नसतं. त्याचं अज्ञान आहे म्हणून बोलतंय किंवा त्याला चांगलं पाहताच आलं नाही असं समजा. त्याला आमच्यामध्ये चांगलं पाहताच येणार नाही आयुष्यभर, तर त्याला काय बोलायचं आहे आपण? पण तुम्हाला तुम्ही गुवाहाटीला गेलात ह्याच्याबद्दल तर तुम्हाला काय पश्चाताप होतो? पश्चातापाचा विषय नाही आहे. मला पश्चाताप झालं असतं मी काहीच मिळवलं नसतं. तर मला पश्चाताप का होत नाही, मी अजूनही ताकदीनं गर्वानं सांगतोय, गेलतोय गुवाहाटीला, पण ते दिव्यांग मंत्रालयाला माझ्या दिव्यांगासाठी, ज्याला हात पाय नाही, डोळे नाही, ज्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, त्याचं नेतृत्व करणारी मंत्रालय आता तिथं उभं राहिलं, ते त्या गुवाहाटीपेक्षा लाख मोलाचं समजतोय मी. तुमचं आंदोलन जेव्हा पीकवर होतं तेव्हा कोर्टाने पण त्याचा सुओमोटो घेतला, नागरिकांना त्रास होतोय म्हणून. मागच्या काही काळामध्ये कोर्ट अशा आंदोलनांना सुओमोटो खूप घेत आहे आणि वेळेमध्ये टाईम बाउंडमध्ये रस्ते खाली करण्यासाठी आदेश देत आहे. तुम्ही शेतकरी विरोधीसुद्धा म्हणलं कोर्टाला, त्यावरून कोर्टानं पण तुमच्यावर ताशेरे ओढलेत की मनमानी काही वक्तव्य करू नका कोर्टाबद्दल म्हणून. कोर्ट मनमानी करतं ते पाहिलं पाहिजे. आणि मी त्याच्या न्यायव्यवस्था जेव्हा अशा पद्धतीनं जर समोर येत असेल, एका साध्या बातमीवरून तुम्ही सुमोटो घेऊन आम्हाला तिथं बाजूला करण्याचा निर्णय घेतला, म्हणून रोज 12 आत्महत्या होते, तर कोर्ट जाते कुठं? एकही न्यायाधीश का समोर येत नाही? का त्यांना हे याबद्दल सुमोटो घ्या वाटत नाही? बदनाम नाही होणार कोर्ट, न्यायालय व्यवस्था? तुम्ही फक्त एक दिवस गाड्या थांबल्या तर तुम्ही लगेच त्याच्यावर निर्णय घ्यापर्यंत येतात. आणि रोज 12 ते 13 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होते, तेव्हा जाते कुठं हे न्यायालय? त्यानं मला त्याची काही पर्वा नाही आहे. माझं आयुष्य तसंच आम्ही पाहतोय का, आम्ही ठरवलंच आहे कसं मरायचं, त्याच्यानं मी कुछ पर्वा नाही करता हो. तुमचं नागपुरात आंदोलन सुरू होतं तेव्हा वर्धा जिल्ह्यातल्या एका मतदारसंघाचे भाजप आमदार तिथून जात होते आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरून धरलं 4 ते 5 तास, असा काही जणांचा आरोप होत होता. तर भाजपच्या स्थानिक नेते असं म्हणत होते की त्या आमदाराने स्वतः तुमच्याकडे येऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं? त्यांनी त्यांच्याजवळ त्यांचा रेकॉर्ड पण माझ्याकडे आहे. त्यांच्या मुलगी ते सगळे कुठेतरी दौरा करून आले होते आणि ते त्या आंदोलनात कसा सापडले. आता आमदार सापडला तर सोडणार कशाला कोणी? म्हटलं पकडून ठेव, त्याला 4-5 घंटे राहू दे, त्याला फोन करायला लाव CM साहेबाला. CM साहेबांना फोन उचलला आणि शेतकऱ्याचा विषय काढल्यावर बंद कट करून टाकला. 30 जून 2026 तुम्ही सरकारने जी तारीख दिलेली आहे कर्जमाफीची, त्याच्यानंतर 1 तारीख माझी राहील. 4 ठिकाणी तुम्ही रेल्वे रोको आंदोलन करणार, ते विना कार्यकर्त्यांचे, विना शेतकऱ्यांचे. कोणतं तंत्रज्ञान तुम्ही आणलेलं आहे? आणि तुमच्या हातात हे हल्लीमध्ये एक ते बांधलेलं कापड दिसतंय मला, ते नेमकं काय आहे? माझा आंदोलनाचा इतिहास जर पाहिला तर मी मंत्र्याचं घर 2 दिवस ताब्यात घेतलं होतं, राम मोगेचं. हे देशातलं पहिलं आंदोलन आहे. आम्ही सगळं घर ताब्यात होतं आहे आणि राम मोगे मागच्या दारातून पळाले होते, तेव्हा 7 निर्णय घेतले होते आम्ही करून. मी महाराष्ट्र सदन ताब्यात घेतलं होतं. तिथं 4 एजन्सी पोलीस यंत्रणेच्या काम करते, राष्ट्रीय स्तरावरच्या, इंटरनॅशनल लेवलवर सगळ्या. त्या सगळ्याला चकवा देऊन आम्ही पाहतोय त्या महाराष्ट्र सदन ताब्यात घेतलं. त्यानं आम्ही ते करू शकतोय. सरकारनं ते कसं करायचं ते आता कसं थोडं सांगणार आहे तुम्हाला 4 ठिकाणी एकही माणूस नसताना रेल्वे जाम झालेली दिसत. हातच कापड दिसतं. हे जे आमच्या माऊलीनं मला एक ट्रॅक्टर चालवताना ती माऊली आली आणि तिनं साडीचा पदर फाडून हे मला दिलेलं आहे. आणि तिच्यासमोर प्रश्न होता का माझा नवरा रोज आत्महत्येची भाषा बोलायला लागला कारण अंगावर कर्ज आहे, तुम्ही कर्जमुक्ती घेऊनच या, तेपर्यंत हे गाठ सोडू नका. आणि तिनं ही अचानकपणे ती माऊली आली, तिनं हे मला बांधली. हे हिरव्या रंगाचं आहे, हरित क्रांतीचं प्रतीक आहे. आणि तिला मी सांगितलं का ही गाठ तुझ्याच हातून सोडणार मी. आणि मला विश्वास आहे सरकारवर का शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे आणि शेतकऱ्यासोबत हे सरकार विश्वासघात करणार नाही. कारण भाजपचं सरकार म्हणजे हिंदू रक्षकांचं सरकार. सगळ्यात जास्त हिंदू शेतकरी आहे, त्याच्यानं हिंदू शेतकऱ्यांसोबत ते दगाफटका करणार नाही.
आमचा विश्वास आहे आणि विश्वासघात केला तर बच्चू कडू काही सोडणार नाही. आता बोलता बोलता बोलले की याच्यानंतर आता मी पायी यात्रा काढणार आहे, नेमकं काय म्हणजे कसं करणार आहे तुम्ही नियोजन ते? ते आता आम्ही हे निवडणुका होऊ द्या सगळ्या, आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आमचं सगळं पूर्ण. जसं आता महाराष्ट्रभर फिरलो ना मी, प्रत्येक जिल्ह्यात 4-4 सभा घेतल्या, तसं आता कष्ट करावं लागेल ना. लोकांना जर करावं लागेल तर आमच्या तेवढे कष्ट करावं लागेल, तेवढी मेहनत करावं लागेल, तेव्हा त्यांचा अधिक विश्वास वाढेल, लोक अधिक जास्त होईल. इतक्या सभेनं एवढे लोक आले का नाही आपले, तर आता अधिक प्रचंड मेहनत करावं लागेल. प्रचंड मेहनतीशिवाय हा काही असं थोडा आहे का हिंदू खतरे में आणि मुसलमान खतरे में है, हिरवा फाटला आणि भगवा फाटला लोक जमा झाले. इथं तर मरते तर लोक जमा होत नाही. सचिन जाधव नावाचा परभणीतल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली, 3400 रुपये सोयाबीन विकावं लागली. त्यांच्या पत्नीनं पण आत्महत्या केली ते माहीत झाल्यावर. तिच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं, ते पण मरण पावलं आहे. मी ज्या गावात भेटीला गेलो, रोष नव्हता, राग नव्हता, निषेध नव्हता, काहीच नव्हतं, शांत होतं. जातीच्या नावानं मेला असतं तर तो. आम्हाला अशा लोकांसोबत काम करायचं आहे ज्यांना रागच नाही आहे, त्यांना पेटून उठवायचं आहे. आणि त्यासाठी पाय तुटले तरी आम्ही काम करू. प्रचंड मेहनत घ्यायची आमची तयारी आहे. आम्हाला लाख बदनाम केलं तरी करू, सोडणार नाही आम्ही. सरकारला असं वाटते ना का सोशल मीडियाच्या माध्यमातून बच्चू कडूसाठी 100 कोटी खर्च करून याला बर्बाद करून टाकू. खर्च करू नका, आम्ही ताकदीनं उभं राहणार आहोत. हा जो आत्ता तुम्ही प्रसंग सांगितला, हा म्हणजे सगळ्यांनाच विचार, आणि हा काही आजचा नाही आहे, हा सगळ्यांना पण विचार करायला लावणार आहे की जातीसाठी माणसं एकत्र येतात, शेतकरी म्हणजे ह्या मुद्द्यांवर का नाहीत येत. आणि खरं तर असंही आहे, येत नाहीत असंही नाही आहे. आपण शरद जोशींची आंदोलनं बघितली, लाखांच्या संख्येनं लोक त्या काळामध्ये, म्हणजे 40 वर्षांपूर्वी महिलांची जी आंदोलनं केली त्यांनी, तर त्यालाही लाखोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या बायका यायच्या, आल्या. आज म्हणजे कदाचित कुणाला खरं नाही वाटणार की ज्या बायकांनी कधी आयुष्यात गावाची वेस नसेल ओलांडली त्या शरद जोशींच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. तर हे सगळं होतं ते अचानक असं गेल्यासारखं का झालं आहे आपल्या हातून? का या मुद्द्यांवर का होते? काही शेतकरी आंदोलन बदलामय करून ठेवले. शरद जोशींना मनोहर जोशी काहीतरी मुख्यमंत्री होते, 2 जोशी भेटले एकत्र, अशी पण बदलामी केली होती. का होतंय, सत्तेवाले नेहमी अशा आंदोलनाला बदनाम करण्याचं एकमात्र सूत्र हाती घेतं आणि ते पुन्हा उभंच राहू नये म्हणून त्याच्यातले काही परिणाम पडत ते सगळ्यावर पडत गेले. आताही तसंच होणार आहे, आम्हाला माहीत आहे का असंच करणार आहे. पण आम्हाला आमची सत्व परीक्षा आहे, ते आम्हाला द्यावं लागेल. शरद जोशी साहेबांना जेवढे कष्ट केले, विजय जावंदे असेल किंवा इतरही शेतकरी नेते आहे, तर प्रचंड कष्ट खरं तर उभे करावं लागेल. आम्हाला पहिले झटावं लागेल, प्रचंड मेहनत करावं लागेल, त्याच्यातली प्रामाणिकता लोकांपर्यंत कशी जाईल याचा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे साधं थोड्या चुका जरी झाल्या तरी आम्ही बदनाम होणारच आहोत आणि आम्हाला बदनाम केल्याच जाणार आहे. पण तिथं न थांबता आम्हाला समोर जावंच लागेल, कारण ही लढाई काही एका दिवसाची नाही, एका वर्षाची नाही. पण शेतकऱ्यांचं आंदोलन करणाऱ्यांनी राजकीय झेंडा बाजूला ठेवूनच आंदोलन केलं तर ते जास्त फायदेशीर आणि सगळ्यांना एकत्र यायला उपयोगी होईल. फार चुकीचं आहे. उलट 50-60 शेतकरी विचाराचे आमदार जर केले तर सत्तेतल्या माध्यमातून का होत आहे. मी म्हणाचं नेहमी का तुकडोजी महाराजचं एक काव्य आहे, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, दुधाचा देव त्याला बोक्याचं भेव, आणि मी त्याच्यासोबत एक जोडले, राजकारणी देव त्याला मताचं भेव. शेतकऱ्याच्या अर्थकारणाचं मतदान झालं पाहिजे, त्या मुद्द्यावर आलं पाहिजे. तुम्ही आम्ही राजकारणी लोक आंदोलनाला भेट नाही, कारण त्यांच्याकडे व्यवस्था आहे ते आंदोलन दडपून टाकासाठी, मताला भेटतात ते. ज्या दिवशी मत हे त्या मुद्द्यावर होईल, तुम्ही पूर्ण चौकशी करा का असा कोणता मतदार सापडला का तुम्हाला का उसाले भाव दिला, कापसाले भाव भेटला, कांद्याले भाव भेटला तरच आम्ही मत मारण म्हणून, एकही नाही. तो त्या मतदानात जात पाहायला लागला, धर्म पाहायला लागला, पार्टी पाहायला लागला आहे. बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहायला पाहिजे, ह्या मानसिकता बनवलेल्या आहे. त्या सगळ्यात तोडावं लागेल, त्याच्यासाठी प्रचंड कष्ट करावं लागेल. हे तर सुरुवात आहे ना, एकदम छोटीशी सुरुवात आहे. त्याला आता एक आकार कसं देता येईल ते पाहू. पण फक्त बदलामीच हाती आली तर मग अधिक पुन्हा अडचण येईल. पण या आंदोलनामध्ये आत्ता असं जे दिसलं की
असं कोणाच्याबद्दल झालं की ज्यांची अपेक्षा तुम्हाला की कौतुकाची थाप पाठीवर यावी अशी ज्यांच्याकडून होती, अशांनी ते न करता उलटी भूमिका घेतली असं झालं? असं तर काही अपेक्षाच नाही, असा माणूसच नाही दिसत मला त्याच्याकडून अपेक्षा करा म्हणून. कोणी आहे का तुम्हाला असेल तर सांगा, माहीतच नाही झालं असं? नाही. म्हणजे उलट आम्हाला काय वाटत होतं का आघाडीतले लोक त्या याच्यात समोरचा टप्पा काही खेळन, म्हणजे समोर जाईल, ते सुद्धा सगळ्या गोष्टीनं ताकदीनं येईल. पाठिंबा दिला पण लोक आले नाही, फक्त अनिल देशमुख ताकदीनं आले, त्यांचा मुलगा आला, अमल काळे आला आहे. पण जे पाहिजे होते पाठिंबे दिल्यानंतर मी सगळ्या जातीतल्या नेत्यांना, ओबीसीच्या नेत्यांनाही पाठिंबा मागितला, जरांगे साहेबांनाही मागितला, भुजबळ साहेबांनाही मागितला, प्रकाश भाऊ आंबेडकरांनाही मागितला, सगळ्या पक्षाला मागितला. मग काय रिस्पॉन्स काय होता? काही नसल्यासारखाच होता ना. जरांगे साहेब फक्त आले तिथे आंदोलनाच्या ठिकाणी, ते म्हणजे आंदोलन चालू ठेवा, पण 200च लोक होते, कसं चालू ठेवणार? आणि थांबून काय आंदोलन करता येत नाही असं थोडंच आहे का तेव्हाच केलं पाहिजे म्हणून? काय होतं आहे, करणाऱ्याच्या चुका शोधल्या जातं. म्हणजे किती काही चांगलं जेवण दिलं तर तो शेवटी त्याचा आवडीचा पदार्थ बेकार झाला का तो सांगतच, टोमणं मारणारच आहे. बच्चूभाऊ, अमरावती जिल्ह्यात तुमचा आणि रवी राणांचा वाद सुरुवातीपासून सर्वश्रुत आहे, पण अलीकडेच आपण पाहतो की रवी राणांच्या तुलनेत तुमचा आणि रवनीत राणांचा वाद जरा जास्त प्रमाणात वाढला आहे. जेव्हा तुमचा पराभव झाला तेव्हा नवनीत राणा असं बोलले होते की बच्चूकडूंनी आगाऊपणा केला नसता तर आज ते आमदार असते. तर तुमच्या मतदारसंघाचं आणि तुमच्या विजयाचं किंवा पराभवाचं समीकरण या नवनीत राणा ठरवतात का? नाही, त्यांना तो भ्रम आहे. खरं तर हे देशातलीच व्यवस्था आहे. बाळासाहेब थोरात काय नवनीत राणानं फाडला का? विधानसभेतल्या ज्या सीटा कमी झाल्या आघाडीच्या, ते काही त्याला नवनीत राणा कारणीभूत आहे का? आता तुम्ही कसं आहे, सध्या मतदारातून मतदान नाही होत, UM माध्यमातून मतदान होतं. आता मशीन जेव्हा मतदान करतं तेव्हा विषय संपतं. ते त्यांना विचारलं पाहिजे. खरं तर काय होतं आहे, माझ्यावर आरोप केले म्हणजे बऱ्याच लोकांचं भलं होते, थोडी काही लोकांची जवळीकता होते. का देखो भाई अपने लिए तो लढतो रहा आहे, तर मग मी कोणाकोणासाठी ऑक्सिजन पण आहे, माझा वापर करता व्यवस्थित. शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या शेतमालाच्या भावासंबंधी निगडीत आहेत. शेतमालाला रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो, त्याच्या सगळ्या समस्या आहेत. आता तुम्ही सरकारमध्येही राहिलात, निर्णय घेणाऱ्यांमध्ये होतात आणि आता आंदोलनही करतायत. शेतमालाला रास्त भाव मिळावा ह्याच्यासाठी काही एक यंत्रणा आपल्याला उभी करता येईल का, की फक्त आडत्याचंच भलं होत राहणार आहे? नाही, तुमचं बरोबर आहे. आधी तुम्ही मुद्दा टाकला का तुम्ही सत्तेत होते, सत्तेत मी एकटा आमदार, काय प्रभाव राहणार आहे? माझ्या एका आमदारकीमुळे जर सत्ता सरकार पडत असेल आणि तेव्हा जर निर्णय करून घेतले नसेल तेव्हा मी दोषी आहे. म्हणजे हे आरोप नेहमी होते, तुम्ही मंत्री होते तर काय केलं? अरे बाबा, मी मंत्री होतो तेच तर भेटत नव्हतं मंत्रीपद, मी एकटा दोघंजण. पण ते निर्णयापर्यंत नेण्याची ताकद त्या एकट्या आमदाराकडे असते का? नाही, नसतंय. आम्ही जे सभागृहात बोलायचं होतं ते बोललोय. तुम्ही म्हणता तो दुसरा प्रश्न असा आहे का शेतीमालाला भाव भेटला पाहिजे, नाहीतर त्याचं उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. स्वामीनाथन काय म्हणत होते, 2004चा आणि 2006चा त्यांचा रिपोर्ट आहे. 4मध्ये स्थापित झाला आणि 6मध्ये आपण तो रिपोर्ट त्यांनी सरकारला दिला. तो अहवालात काय म्हणतं आहे का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचं आहे, उत्पादन वाढणारच आहे, तो शेतकऱ्याचा विषय आहे. त्याच्यासाठी काय टेक्नॉलॉजी आणायची, कशा पद्धतीनं समोर जायचं, हा एक वेगळा भाग आहे. पण उत्पन्न कणं वाढवून ते भावाशिवाय वाढू शकत नाही. आणि भाव जर उत्पन्न आपण देऊ शकत नसेल, म्हणजे जगाच्या व्यासपीठावर आम्ही इथं किती भाव देऊ शकतो त्याचे काही बंधनं असू शकतं, WTOचा काही करार असू शकते, अनेक कारणं आहे. म्हणून आम्ही सरकारला दुसरा प्रस्ताव काय दिला का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये घ्या. म्हणजे मजुरीचा खर्च कव्हर जर केला तर 60 ते 70% खर्च हा मजुरीचा आहे आणि 40% खर्च हा बियाणं आणि तुमचं खत कारखाने आणि दुसरं औषधीसाठी आहे. आणि मग 40% खर्च जर फक्त शेतकरी लावेल आणि 60% खर्च मजुरीचा जर MRGSमधून कव्हर केला तर एक क्रांतीचं पाऊल एक नवीन पडू शकते. उत्पादन खर्च कमी झाला तर मग मार्केट थोडं अपडाऊनही झालं तर याच्यात 3 काम आहे. ते म्हणतात ना, एक बॉम्ब 4 काम, तो इसमें 4 काम हो सकते आहे. एक काय होऊ शकतं तर उत्पादन खर्च कमी होऊ शकतं. म्हणजे ऊन वारा पाऊस काही जरी आलं तर त्याचं नुकसान किती होईल? 40% होईल. 60% तो नफ्यात राहणारच आहे, त्याचा फायदाच होणार आहे.
दुसरा मजुरीचा फायदा असल्यामुळे, मजुरीचे पैसे भेटल्यामुळे गावातली जी मजुरी आहे, जो शहरीकडे येत आहे ते शहरी फुगायला लागल्याने तर अडचण व्हायला लागले, तो गावात त्याला राहून मजुरी भेटेल व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं, तो स्वतःच्या शेतात काम केलं तर त्याचे पैसे वाचन, हा अधिक फायदा आहे. दुसरा अपडाऊन काही भाव झाले तरी त्याचा खर्च कमी झाल्यामुळं त्या भावाचा परिणाम त्याच्यावर पडन काय तर नाही पडन. हा एक चांगला प्रस्ताव आम्ही सरकारसमोर ठेवला. मागं जेव्हा बैठक झाली तेव्हा 2 बैठकीमध्ये आले, ते कोण आहे काय MRHचे मिनिस्टर भरत गोगोले, त्यांच्यासोबत त्यांनी मला कबूलही केलं, प्रोसिडिंग केलं आहे का. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला सगळ्यात शेतकऱ्यासाठी करणं कठीण आहे ना, तुमच्याजवळ तेवढा पैसा नाही आहे, तर आज 2000 कोटीचं बजेट राज्य रोजगार हमी योजनेचं आहे, ते पैसे आपल्याजवळ आहेच पडून, त्याच्यामध्ये जर वापर केला तर आपण आता सगळे शेतकरी घेऊ नये, दिव्यांग आणि विधवा शेतकरी घेतल्या, जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्याच्यासाठी हे जर लागू झालं तर एक क्रांतीचं पाऊल देशात पडू शकतं. उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद सरकारमध्ये आहे, पण ते करत नाही. ते काय करतं, युरियाला सबसिडी देतं. युरियाला सबसिडी किती आहे तर आज जे युरियाचं पोतं 500 रुपयाचं भेटतं 50 किलोचं, त्याच्यातही त्यांनी 45 किलो केलं. म्हणजे जसं तो मोबाईलचा चार्ज केला ना 28 दिवसाचा, तसा इथे गेम केला आणि ते 5 किलो कमी करून पुन्हा त्यांनी अधिक अक्कल चालवली आणि पैसा कमावला. त्याला एका पोत्यामागं 50 किलोच्या 1700 रुपये आपण अनुदान देतो आहे. म्हणजे इतकी त्याच्या अनुदानाची सबसिडी आपण त्याला देतो आहे. कारखानदाराला 17,000ची एकंदरीत पूर्ण क्विंटलामागं. तर हे चुकीचं आहे. मग तुम्ही त्या कारखानदाराला सबसिडी दिल्यापेक्षा शेणखताला सबसिडी द्या ना, म्हणजे दुधाचाही धंदा चांगला होईल, चांगलं दूधही भेटेल क्वालिटीचं, आणि तो दुसरा जोडधंदाही नफ्यात येईल आणि हाही धंदा नफ्यात येईल. तो शेणही तयार होऊन म्हणजे नॅचरल शेती भेटेल. आता ते राज्यपाल आले होते देवराज साहेब, त्यांनी केलं का प्राकृतिक शेती करा, आता रासायनिक शेती करू नका, औषधीची शेती करू नका, कारण त्याची झळ आता तुम्ही खाणाऱ्यावर पडत आहे. ते याच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे का खाणाऱ्याला चांगला माल भेटला पाहिजे, त्याच्यासाठी आता सगळे जागृत झाले. आम्ही मरतो तेव्हा जागृत नाही झाले. ते आडती आणि व्यापारी हा मोठा अडथळा आहे असं वाटत नाही का? नाही, पेरणी ते कापणीपर्यंत जर केलं ना तर मला वाटतं मार्केट हे पुन्हा याच्यावर पूर्ण अभ्यास करून तुम्ही एक सांगा, अशी एखादी कमिटी त्यानं चौफेर पूर्ण काम करून, जसा अण्णा हजारेंचं एक गाव उभं केलं तसं एक तालुका सरकारनं उभा केला पाहिजे, जो अडत्यापासून दूर होईल, तो ह्या सगळ्यातल्या दलालीपासून दूर राहील. त्याचं एक चांगलं उदाहरण करता येईल ना. ती मानसिकता पाहिजे का नाही सरकारची मानसिकता जर नसनच का गाव गरीबच ठेवायचे आहे आणि यांना खेडे गावातून सोडण्यासाठीच जर आम्हाला मजबूर केल्या जात असेल तर मग याचा उपाययोजना करायला गरज नाही ना. हे समजत नाही का, एवढी अक्कल सगळेले आहे जे आम्ही चर्चा करतो, हे एवढी अक्कल नाही आहे का त्यांना? एवढे सगळे सरकार पाळतं, एवढीच अक्कल येत नाही सरकारला. ते सगळं आहे, माहीत आहे त्यांना, काय ते काही एवढे हुशार नाही का, पण त्यांना माहीत आहे का हे गरीब ठेवण्यातच जास्त रस आहे. बच्चूभाऊ, थोडंसं विषयांतर होईल. आपण ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलतोच आहे, पण आता आठवलं की काही महिन्यांपूर्वी कट्ट्यावर शिवरत्न शेट्टे आले होते. त्यांच्याबरोबर तुम्ही परिक्रमा करता आणि तुम्ही कायम म्हणता की तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही, आंदोलनं करता. त्यांनी एक प्रसंग सांगितला होता तो तुमच्या बाबतीतला, की कसं ते तोरणावर जाताना ते तुमचा पाय घसरला. म्हणजे तो प्रसंग सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं शिवरत्न शेट्ट्यांचा. काय होता तो प्रसंग? मी तसं छत्रपतीची मोहीम बऱ्यापैकी करतो आहे, कारण बरीच ताकद तिथून भेटतो आहे. मी पहिलं आंदोलनसुद्धा रायगडवरून सुरू केलं होतं आणि मी राजगडाला रात्री 2:30 वाजता गेलो होतो. सगळे झोपले होते आणि मी रात्रीचा राजगड चढलो आहे आणि मी वरतीच झोपलो. खूप थंडी होती, बाहेरच गवत टाकलं आणि त्याच्यावर झोपलो होतो. सकाळी उठलो तर लोकांना माहीत झालं रे बच्चू कडू इथेच आहे. तो आला रात्री आणि मग तिथून आम्ही तोरणा गेलो. तोरणाहून एक असा मोठा दगड येतो, एक म्हणजे या बाजूवरून तिकडे जायचं असेल तो दगड एक मोठा पास करावं लागतं आणि त्या दगडाला असे थोडे खाचे ठेवलेले आहे. ते जर सुटले तर मग माणूस खाली दरी आहे, तिथं 3 का 4 जण दिल्लीतले लोक मरण पावले. ते पोरं ते प्रेत सापडले नव्हते काहीतरी. खूप मोठी दरी आहे कारण खूप उंच आहे. माझं काय झालं, खालचा पाय सरकला आणि वरचं ते फक्त एकच राहिलं, ते पण निष्ठत होतं. कारण दुसरा हात ह्या पाय घसरल्यामुळे दुसरा हात लावायची ताकदच राहिली नव्हती. योगायोगानं याच्या एका हातावरच मी राहिलो होतो आणि माझ्या खाली 2 जण होते, आम्ही 3 जण गेलो असतो त्याच्यात. आणि ते या हाताची ताकद लागली आणि मी त्या एका हातावरून दुसरा तो जो होता पकडणं पॉईंट त्याला पकडलं. ते जर हातीने सापडलं असतं, कारण मी असं एका हातावर तरंगत राहिलो होते, तर मी सुद्धा पडलो असतो त्याच्यात. ते हाय योगायोग असतं काही गोष्टी.
तुमच्या या आंदोलनामध्ये आणखी एक वेगळेपण त्याचं असं होतं की ते तुमच्या मागण्यांमध्ये स्पष्टता होती. त्यातला एक मुद्दा असा होता की सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना माफी, म्हणजे जो विदर्भातला छोटा शेतकरी कास्तकार आहे तर त्याच्या 20,000 माफ होणार आणि एखाद्या मोठ्या गडगंज किंवा टॅक्ससाठी शेती करणाऱ्या अशा शेतकऱ्याचे 2 लाख किंवा प्लस पण माफ होणार, अशीच आत्तापर्यंतची सिस्टीम आहे. पण तुम्ही मात्र त्याच्यात क्लॅरिटी ठेवली आहे. आत्तापर्यंत झालेल्या कर्जमाफी फार चुकीच्या थोड्या पद्धतीने झाल्या. उद्धव साहेबांना 2 लाखाचं माफ केलं फक्त, त्याला तिथं शेवट केलं. 2 लाखाच्या वर असेल तर माफ होणार नाही, म्हणजे 2,10,000 असेल तर नाही माफ होणार. 10,000 त्याच्या अडचणीचा मुद्दा झाला आहे. तसं 1.5 लाखाचं पण झालेलं होतं. माझं असं म्हणणं आहे की कर्ज किती काही असो त्याच्या अंगावर, त्याची एक रक्कम घेऊन ते माफी केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट असं झालं पाहिजे का आता मुंबईपासून 1 किलोमीटर आहे, पुण्याच्या 1-2 किलोमीटर जी शेती आहे ते करोडपत्यांची आहे. तो काही शेतकरी राहिला नाही, तो येणे शेतकरी आहे. त्यानं त्याचं माफीत घ्यावं नाही. माझ्यासारख्या शेतकऱ्यांचं माफीत घ्यायची गरज नाही. मला 70,000 रुपये महिना सरकार बगर कामाचं देते, पेन्शन आहे मला चालू आता आमदार म्हणून, त्यानं मला काही माफ करायची गरज आहे. ज्याला किमान 70-80 हजार वरती पेन्शन भेटत असेल तर त्याला माफीमध्ये घ्यायची गरज नाही. उलट गरीब शेतकऱ्याची जास्त माफ करा. असं केलं तर चांगलं होईल. आता व्यापारी शेतकरी आहे, मी मागे ABP माझ्यावरच कट्टा होता, मी तेव्हा सांगितलं होतं, मी वाचलं तो मागं, तर वर्गीकरण झालं पाहिजे. म्हणजे शेतकरी, निवड शेतकरी किती शिल्लक आहे आमच्याकडे, त्यातला करोडो शेतकरी किती, वलताचा शेतकरी किती, फळं घेणारा शेतकरी किती, त्याच्या वाईज जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर यातला व्यापारी शेतकरी, मोठा व्यापारी शेतकरी बाहेर काढा, कर्मचारी शेतकरी बाहेर काढा. तुमचा नेता जेव्हा आहे, आता अजितदादाला काय गरज आहे कर्जमाफीची, किंवा भरणे मामा असेल कृषी मंत्री, त्यांना गरज आहे का, ते बाहेर काढावं लागेल तुम्हाला. आणि प्रॉपर जो शेतकरी आहे त्याचं दुसरं काहीच साधन नाही. आता अडचणीत कोणता शेतकरी आला का त्याचं सगळं वाहत गेलं आणि सगळं गेलं, त्याला दुसऱ्या एकूण कुठंच आवक नाही ना, काय आणून तो कर्ज फेडणार, असं काहीच साधन नाही आहे, त्याचं कुठलंच साधन नाही. त्याच्यासाठी ती माफी मुक्ती असली पाहिजे. पण तुम्ही हा मुद्दा केल्यामुळंच मग त्याला राजकीय सपोर्ट, पक्षांचा सपोर्ट, आमदारांचा सपोर्ट, किंवा हा तर मुद्दा म्हणजे देश पातळीवर पण लागू होण्यासारखा आहे की अशा पद्धतीनं वर्गीकरण करूनच तुम्ही कुठल्याही शेतकरीबद्दलचे निर्णय घ्यायला पाहिजेत. पण ह्याच्यामधनं तुम्हीच राजकारण्यांना बाजूला राहायला सांगताय म्हणून याला तेवढा सपोर्ट मिळत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं काही नाही आहे. मला वाटते आखरी राजकारणी लोकांचं फार लोक ऐकतात असं नाही आहे, उलट शिव्यात देतात. म्हणजे मी उदाहरण एक सांगतो याच्यासाठी की सगळ्या आमदारांचा पगार वाढवायचा आहे, भत्ता वाढवायचा आहे म्हणले की कसे लगेच एकत्र येऊन लगेच ते निर्णय होऊन जातात. एकत्र याच नाही लागत, फक्त वाचूनच दाखवा लागते, एकत्र कुठे या लागते. मी एकटाच होतो, मला खूप थांबवलं होतं. मी जेव्हा पगार वाढवलं होतं माझ्या वेळेस, तर मला सगळेजण खुणावत होते, तू राहू नको आता सभागृहात, तू सभागृहातून बाहेर जा. तो ते खुर्चीवरचे सभागृह सुरू व्हायचे, तू जा बाहेर. मी नाही गेलो, मी बोललो एकटा तिथं, कशाला वाढवायचा आहे पगार, वाढवायचा पहिले दिव्यांगाचा वाढवा, विधवा भगिनीचा वाढवा. आम्ही भत्तेसाठी थोडं जातो आहे, आम्ही स्वतःहून निवडलेलं क्षेत्र आहे ना, मग त्याच्यात कष्ट हा विषय थोडा असतो आहे, पैसा हा थोडा विषय थोडा असतो आहे. तुम्ही आत्ता ज्या काही आमच्याशी संवाद साधलात त्याच्यामध्ये तुम्ही 2दा सीतेचा उल्लेख केला. सीता भूमिकन्या, जी जमीन चिरून जमिनीतून बाहेर आली. शेतकरी सुद्धा जमीन चिरून त्याच्यातून शिवार फुलवतो. तिच्याही नशिबी वनवास होता, शेतकऱ्याच्याही नशिबी वनवास आहे. तिनेही अग्निपरीक्षा दिली. शेतकरीही या सगळ्या अवकाळीच्या आगीमध्ये होरपळतोय. या शेतकऱ्यांचे मुद्दे उचलून तुम्ही जी तलवार उपसली आहे, त्या तलवारीला सत्तेची रत्नजरीत वज्रमूठ आल्यावरती म्यान न होता त्या तलवारीची जी मूठ आहे ती अशीच पोलादी आणि बुलंद राहील. या जो काही लढा आहे त्याची धारही अशीच राहील अशी अपेक्षा आहे. जी दरी तुम्ही दाखवली ती दरी सांधण्यासाठी एक पूल लागतो, तो पूल तुम्ही व्हाल अशी अपेक्षा आहे. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. धन्यवाद. तुमच्या अपेक्षेच्या भंग होणार नाही. आणि यासोबतच शारंगधर सुखसारकवटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.